अब रुक करते हैं बड़ी खबर की ओर। खबर भिवंडी से। बता दें कि भिवंडी में वंचित बहुजन आघाड़ी को अपना उम्मीदवारी अर्ज भरने से, नामांकन भरने से वंचित रख दिया गया है। मिलिंद देवराम कामड़े जो वंचित बहुजन आघाड़ी के भिवंडी लोकसभा के अधिकृत उम्मीदवार थे, उन्हें अपना नामांकन भरने से वंचित रख दिया गया, जिसकी वजह उन्होंने ये बताई है कि मिलिंद देवराम कामड़े इन्होंने अपना उम्मीदवारी अर्ज फॉर्म भरने की जवाबदारी जो है वह मिलिंद काशीनाथ कामड़े को सौंपी थी, लेकिन मिलिंद काशीनाथ कामड़े इन्होंने धोखाधड़ी करते हुए अपना खुद का फॉर्म ले जाकर भर दिया, जिसकी वजह से मिलिंद देवराम कामड़े जो वंचित बहुजन आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार थे, वह अपना नामांकन भरने से वंचित रह गए। वंचित बहुजन आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार मिलिंद देवराम कामड़े और जिनके ऊपर यह जवाबदारी सौंपी गई थी फॉर्म भरने की, उनका नाम मिलिंद काशीनाथ कामड़े। नाम में समानता होने की वजह से सिर्फ पिता का नाम अलग है, जिसकी वजह से मिलिंद कामड़े के ऊपर मिलिंद कामड़े ने जवाबदारी सौंपी थी फॉर्म भरने की। तो जिनके ऊपर ये जवाबदारी सौंपी गई थी वह पूरा डॉक्यूमेंट्स लेकर फरार हो गए, एबी फॉर्म लेकर फरार हो गए और उन्होंने अपना नामांकन खुद के नाम से भर दिया। हम आपको बता दें कि वंचित बहुजन आघाड़ी के नाम से उन्होंने अपना फॉर्म भरा, एबी फॉर्म भी जाकर दे दिया, लेकिन जो अधिकृत उम्मीदवार था वह अपना नामांकन भरने से वंचित रह गया। यह पूरा मामला जब वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार ने पुलिस को जाकर बताई, तो पुलिस ने फिलहाल इस पूरे मामले में धोखाधड़ी का मामला दर्ज करते हुए मिलिंद काशीनाथ कामड़े की तलाश शुरू कर दी है। अब दूसरी तरफ बात किया जाए तो वंचित बहुजन आघाड़ी ने पाठिंबा जाहिर किया था जिजाऊ संगठन के नीलेश सांबरे को, लेकिन ऐसा क्या हुआ कि वंचित बहुजन आघाड़ी ने अपना उम्मीदवार भिवंडी में दिया, जिसकी वजह सूत्रों से मिली जानकारी के अनुसार हम आपको बता दें कि पालघर लोकसभा अंतर्गत वंचित बहुजन आघाड़ी के सामने नीलेश सांबरे ने अपना उम्मीदवार खड़ा किया हुआ है, जिसके वजह से वंचित बहुजन आघाड़ी ने भी अपना उम्मीदवार भिवंडी लोकसभा में खड़ा करने का तय किया था और एबी फॉर्म भी दिया था, लेकिन एबी फॉर्म लेकर फरार हो गए मिलिंद कामड़े, और जिसकी वजह से मिलिंद कामड़े अपना उम्मीदवारी नामांकन दाखिल नहीं कर पाए और उम्मीदवारी से वंचित रह गए। ये पूरा मामला हुआ सिर्फ नाम में समानता होने की वजह से, लेकिन चुनाव अधिकारी की माने तो मिलिंद काशीनाथ कामड़े ने नामांकन दाखिल किया वंचित बहुजन आघाड़ी के नाम से और एबी फॉर्म भी दिया था, लेकिन एबी फॉर्म में पिता का नाम अलग होने की वजह से एबी फॉर्म को बात कर दिया गया है और उनका नामांकन अपक्ष के तौर पर स्वीकार कर लिया गया है। वहीं दूसरी ओर आरोप लगे मिलिंद काशीनाथ कामड़े ने सारे आरोपों को बेबुनियाद बताया है। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला भिवंडी मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी भरण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एबी फॉर्म दिला होता आणि मी तो माझा फॉर्म भरण्याकरिता मिलिंद काशीनाथ कांबळे याची नेमणूक केली होती, परंतु सदर इस्मांनी माझ्यासोबत फसवणूक करून माझा एबी फॉर्म आणि माझे ओरिजिनल पेपर्स घेऊन पसार झाला। त्यानंतर मिलिंद काशीनाथ कांबळे यांनी स्वतःच्या नावाने वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म सादर केला। माझी फसवणूक झाली, माझी व माझ्या पक्षाची यामध्ये फसवणूक झालेली आहे। तसा त्याच्याविरुद्ध गुन्हा भिवंडी शहर पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी त्याला त्वरित अटक करून कडक शासन करावे। नमस्कार, मी मिलिंद काशीनाथ कांबळे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार। माझ्यासोबत राजकीय कट्टर स्कॅम झालेला आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मी बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाच्या वतीनं उमेदवारी दाखल करणार होतो, परंतु शेवटच्या क्षणाला दुपारी 2 वाजता वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म असलेला ज्याला मिळाला होता तो व्यक्ती मिलिंद देवराम कांबळे माझ्याकडे तो वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म घेऊन आला आणि त्याने तो फॉर्म मला दिला आणि मला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून माझी तयारी काही नाही आहे आणि मी उमेदवारी दाखल करू शकत नाही, पण पक्षाने मला फॉर्म दिला आहे,
ती उमेदवारी मला दाखल करायची, पण माझ्याकडनं ती उमेदवारी दाखल होणार नाही. तर तुमचं आणि माझं नाव सेम असल्या कारणामुळे तुम्ही ती उमेदवारी दाखल करा असं बोलून त्यांनी तो एबी फॉर्म माझ्याकडे दिला. त्या व्यक्तीने मला कल्याण इथून गुरुदेव हॉटेल इथून भिवंडी कार्यालयात आणलं आणि माझा एबी फॉर्म माझ्याकडे दिला आणि मी तो एबी फॉर्म घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा केला. सदर व्यक्तीने नंतर पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावरती खोटी FIR दाखल केली आणि मला खोट्या आरोपामध्ये त्यांनी गुंतवलेलं आहे. अब पूरे मामले में भिवंडी शहर पुलिस स्टेशन में मामला दर्ज है और भिवंडी शहर पुलिस इस पूरे मामले में छानबीन कर रही है. त्याच्यामधले जे फिर्यादी आहेत मिलिंद देवराम कांबळे हे कृषी उपसंचालक खात्यातून रिटायर झालेले आहेत. नंतर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत आहेत राजकीय. काल त्यांना सकाळी 9:30 वाजता वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी A आणि B फॉर्म त्यांना उमेदवारीसाठी देण्यात आले होते. नंतर त्यांच्या ओळखीचे एक वंचितचेच कार्यकर्ते आहेत पगारे म्हणून, त्यांनी त्यांना सुचवलं की हा जो आरोपी आहे मिलिंद काशीनाथ कांबळे तर ह्याला त्या फॉर्म भरण्याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून त्यांनी दुपारी 1 वाजता सुमारास ह्या आरोपीस ते फॉर्म भरण्यासाठी दिले आणि आरोपीने त्यांना सांगितले की तुमचे आधार कार्ड पॅन कार्डसुद्धा द्या म्हणून. ती मूळ सर्व कागदपत्रे आणि ते एबी फॉर्म आरोपीने स्वतःकडे घेतले आणि तिथून फिर्यादीला चुकवून तो आरोपी तिथून पळून गेला. आणि नंतर आरोपीने परस्पर त्याच्या नावे काल सदरचा फॉर्म प्रांत कार्यालयात जाऊन भरला आणि फिर्यादीला त्यापासून वंचित ठेवलं आणि त्याची फसवणूक केली फिर्यादीची फॉर्मवर. म्हणून सदर आरोपीविरुद्ध 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये फिर्यादी आणि आरोपीच्या नावामध्ये फक्त वडिलांच्या नावाचा फरक आहे. फिर्यादीचं मिलिंद देवराम कांबळे आणि आरोपीच्या वडिलांचं नाव आहे काशीनाथ कांबळे. हा नावाच्या साम्यामुळे आरोपीने हा प्रकार केलेला आहे आणि आता आरोपीचा आम्ही शोध घेऊन लवकरच त्याच्या जो आरोपीने हा प्रकार कशासाठी केला, का केला याबाबत अधिक तपास करत आहोत. ऐसी ही ताज़ा तरीन खबरें देखने के लिए बने रहे स्पीड न्यूज़ के साथ. आपको हमारी खबरें कैसी लगी है कमेंट बॉक्स में ज़रूर बताएं. लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें. जल्द ही मिलते हैं छोटे से ब्रेक के बाद.